राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांनी जालना नांदेड समृद्धी मार्ग महावेजा प्रकरणाचे आंदोलन चालू आज तिसरा दिवस आहे, इथं भेट दिलेली आहे. अण्णा, इथं तुम्ही आज तिसऱ्या दिवशी भेट दिली आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आज जनावरांसह या आंदोलकांनी शेतकऱ्यांनी इथं आंदोलन सुरू केलं तिसऱ्या दिवसाचं. आपण काय जाणून घेतलं आणि काय आपण सांगाल याबद्दल? या ठिकाणी आल्यानंतर शेतकऱ्यांच्या ज्या काही व्यथा आहेत की अनेक जे जालन्यातील मोठ्या लोकांनी जमिनी खरेदी केल्या त्याला प्रचंड भाव मिळालेला आहे आणि शेतकऱ्याच्या जमिनीला अतिशय कमी भाव मिळालेला आहे. म्हणजे जवळजवळ नगण्य भाव मिळालेला आहे. तर या पद्धतीची जी काही तफावत आहे ती अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे शेतकऱ्याच्या नावाने आपण आमचं सरकार म्हणलं पाहिजे, महायुतीचं मतं मागितली, शेतकऱ्यांनी भरभरून दिलं आणि आज या प्रश्नावरती जे काही सन्माननीय दिलीपजी राठींनी माहिती दिली की आजपर्यंत खोतकर साहेबांच्या व्यतिरिक्त एकाही लोकप्रतिनिधीनं इथं भेट दिलेली नाही. खोतकरांनी सुद्धा जाणीवपूर्वक या विभागाचे लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न केलेले आहेत, पण प्रत्यक्षात आउटपुट हे काही निघताना दिसत नाही. शासन अतिशय ढिम्म बसलेलं आहे, हलायला तयार नाही. 200 शेतकरी आत्मदानाचा इशारा देतात, पण तलाठी आणि मंडल अधिकाऱ्याचा वरचा अधिकारी या ठिकाणी भेट सुद्धा देत नाही. हे अतिशय दुर्दैवी बाब आहे, शर्मनाक बाब आहे. आणि म्हणून या शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी मी काल मुंबईत होतो. त्या ठिकाणी अजितदादांना सुद्धा या संदर्भात पत्र दिलेलं आहे आणि आताही अनिल डिकले जे त्यांचे पी आहेत त्यांना बोललो की बाबा दादांना सांगून लवकर या संदर्भात काही मार्ग निघतो का बैठक लावा, अन्यथा या भागातील शेतकऱ्यांचं जीवन धोक्यात आलेलं आहे. त्यामुळं माझी शासनाला नम्रतेची विनंती राहणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, आमच्या पालकमंत्री पंकजाताई असतील, या सगळ्यांनी या प्रश्नात गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा 4-2 बळी गेल्यानंतर मग कुठं पुन्हा महाराष्ट्र पेटायची वाट पाहताय का, हा एक प्रश्न निर्माण निश्चित होतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात. आणि म्हणून यासाठी लवकरात लवकर मार्ग निघावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. यासाठी मी सुद्धा जे काही माझ्या परीने हालचाल करता येईल ती निश्चित पद्धतीनं करणार आहे. एवढाच शब्द मी देतो आणि शक्य झालं तर लगेच मुंबईला जाऊन परत अजितदादांशी बोलून या प्रश्नावरती बैठक लावता येईल का या संदर्भात. आणि माझी दिलीप शेठ राठींना विनंती राहील की शासनानं जर बैठक लावली तर 4-2 लोकांनी तरी गेलं पाहिजे. इथंच असा अट्टाहास नको की इथं जे काही बोलणं होईल ते इथंच व्हायला पाहिजे असं नको. बैठकीसाठी प्रशासनानं बोलवलं, मुख्यमंत्र्यांनी बोलवलं किंवा अजितदादांनी बोलवलं, एकनाथ शिंदेंनी बोलवलं, तर एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण त्या ठिकाणी शिष्टमंडळ गेलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आणि आत्मदानाचा मार्ग हा काही प्रशस्त मार्ग आहे असं माझं मत नाही. माझी नम्रतेची सगळ्या शेतकऱ्याला विनंती आहे की तुम्ही दुसरे काही मार्ग असतील, महात्मा गांधींनी आंदोलनाचे अनेक मार्ग अहिंसक आंदोलनाचे शिकवलेले आहेत आणि आता पुढे ओळख झालेले. त्यामुळं इतर मार्गाने आपण आंदोलन पुढे न्यावं अशी आपल्याला आवाहन करतो. देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं होतं की योग्य भाव दिला जाईल. एकनाथ शिंदे इथं आले होते, त्यांनी जेव्हा इलेक्शन पिरियडमध्ये त्यांनी ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, हवा तो मोबदला त्यांना नांदेड जालनामध्ये मिळेल, स्पेसिफिक बोलले होते. इतकं बोलून देखील इथले कलेक्टर SDM यांना काही फरक पडत नाही. शेतकरी आंदोलक आज तिसरा दिवस आहे आंदोलनाचा. आज त्यांनी अजून एक पुढची दिशा जो 4था दिवस राहणार आहे, आज माझ्या लेकींसह बसणार आहे. तर ही जालन्यासाठी लाजिरवाणी बाब असताना देखील जिल्हाधिकारी प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही, याबद्दल काय सांगाल? नाही, मी आधीच सांगितलंय माझं जे काय की प्रशासनाने हे जे काही चाल ढकलपणा लावलेला आहे किंवा दुर्लक्ष करणं चालवले हे अतिशय त्यांना महागात पडेल. निश्चित पद्धतीनं प्रशासनाने लक्ष द्यावं. या ठिकाणाहून मी आताही फोन लावले जिल्हाधिकाऱ्यांना, पण त्यांचे एंगेज येत होते.
मी लागलं तर इथून लगेच गेल्यावर जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेतो आणि त्यांनाही विनंती करणार आहे की या प्रश्नामध्ये आपण लगेच लक्ष घालावं. या पद्धतीचं जे काही चालू आहे चालढकल हे बरोबर नाही असं माझं स्पष्ट मत आहे. मी निश्चित पद्धतीनं आपल्या प्रश्नात गांभीर्यानं माझ्याच्याने होईल तेवढं लक्ष निश्चित देणार आहे आणि देईल.